का बोळ्यान दूध पितं का लहान आहे का? पैशाच्या बॅग आणायला जमत काही ऑर्डर काढायच्या तयारीत वाटतं फडणवीस. अटक करा, अमक करा, तमक करा याला. देवेंद्र फडणवीस जमा करते किंवा मंत्री असतील त्यांच्याकडे पुरावे पोहोच केलेत का किंवा त्यांच्याशी काही या गोष्टीवर संपर्क साधलाय का? हे तुम्ही जे दाखवताय सगळे ते पैसे मागण्या किंवा क्रॉस चेक केले का? काय सांगायची गरज आहे? शिरसाट साहेबाला कळत नाही काही सांगायची काय गरज आहे? ते का बोळ्यान दूध पितं का लहान आहे का? पैशाच्या बॅग आणायला जमत. मी जर उतरलो ना त्या क्षेत्रात तुम्ही माझ्या लेकराचं वाटलं केलं तुम्हाला रडायला वेळ लावणार नाही. सातारा गॅजेटचा प्रश्न भरकटतोय का? सातारा गॅजेट आणि कोल्हापूर औंध पुणे हे चारी पण कारण पण तसंच आहे. कारण त्यांना हे व्हॅलिट्या द्यायच्या नाहीत, 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत आणि हे पक्का आरक्षण आहे. पण आमच्या काय अभ्यासकाला काय समन्वयकाला सांगितलं जातं हे गॅजेटचं काय खरं नाही. तो संभ्रम निर्माण केलाय. मराठ्याला सांगतो हेच पक्का आरक्षण आहे. तुम्हाला आणि मला, आपल्याला दोघाला, मराठ्याला मला, आपल्याला एकमेकापासून तोडायचं. कारण यांना माहिती आहे जरांगे पाटील पक्का आरक्षण द्यायला आता. कारण लोकांचे व्हॅलिटी व्हायलाच ना, लोक चालले नोकऱ्यात. हे याला तोडा. आता एखाद वेळेस बरंच षडयंत्र चाललंय. काही ऑर्डर काढायच्या तयारीत वाटतं फडणवीस. अटक करा, अमक करा, तमक करा याला. देवेंद्र फडणवीस अटक करा, हल्ला करा रॅल्यावरती, त्याच्यावरती, आता या बैठकांवरती जरा मोडून काढा. हा असंच काहीतरी षडयंत्र शिजायला लागलं त्यांचं. पुढं तर ये मनोज जरांगे, तुम्ही पुढं तर या. तुम्हाला सांगतो मी. चला, धन्यवाद. यांच्याकडे बघायचं मला, यांचा डोक्याला माज उतरायचा. हे मराठी काय म्हणताय ते? जात पडताळणी समितीने एकमताने असा निष्कर्ष काढला आहे की दहीहंडे, ज्योती श्रीधर हे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अनुक्रमांक 83 असलेल्या कुणबी जातीचे आहेत आणि म्हणून सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या अर्जदाराच्या म्हणजे ज्योती श्रीधर दहीहंडेच्या जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यात आले आहे. जात पडताळणी समितीने निर्णय दिलाय. जात पडताळणी समितीने वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचा निर्णय घेतला. खाली लिहिले पैसे द्या. मी नाही बोलत हे पैसे द्या, हे झालं मराठीत. पण याच्यात मग आता पे शब्द आहे. मग आता प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचं पे करा असाही अर्थ होतो आणि दुसरं पैसे द्या असं होतो. हे बघा इथं पे लिहिलंय. पेचा अर्थ असा पण होतो की व्हॅलिडिटी पे करा, नाही तर पैसे द्या. हे झाले 3 प्रमाणपत्र रद्द झाले आणि हे तिसरं 52 पुळ्यांनी इन्व्हेस्टमेंट करून दिलेलं. कलेक्टर बीड, तहसीलदार माजलगाव त्वरित अवैध